2628 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पवारपाडा येथील मंदिरातील देवतांच्या मूर्ती तोडण्याचा प्रयत्न, ग्रामस्थ संतप्त। जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत खंबाळा तलासरीपैकी पवारपाडा येथील मंदिरातील मकरध्वज व गणपती या देवतांच्या मूर्ती अनोळखी व्यक्तीकडून तोडण्याचा अथवा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी समोर आली आहे। या घटनेमुळे पवारपाडा येथील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। मंदिरातील देवतांच्या मूर्तींना नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती माजी सरपंच दौलत पवार यांनी दिली। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मंदिर परिसरात एकत्र येत संताप व्यक्त केला। यावेळी ग्रामस्थ तुळशीराम पवार, धर्मजागरणचे कार्यकर्ते त्र्यंबक रोज तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। या घटनेची सखोल चौकशी करून मूर्तींची विटंबना करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। गावातील धार्मिक स्थळे व देवतांच्या मूर्तींचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशीही ग्रामस्थांची अपेक्षा आहे। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी गणेश दळवी, जव्हार। मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट। माझं नाव दौलत लक्ष्मी पवार, मुक्काम तलासरी, तालुका जव्हार, जिल्हा पालघर। माझ्या गावी इथं हे हनुमान मगरध्वज म्हणून एक मंदिर आहे। पूर्वी पिढीचं मंदिर आहे ते, पण काही कालावधी ते सगळं मोडकळ सोन मोडून गेलेलं आणि ते देवावर मोठे पायरीचं झाड उगलेलं होतं। 2002ला आमच्या लक्षात आलं, जास्ती कोणी काही लक्ष दिलं नाही। मग लक्षात आलं की आपले हे झाड तोडून काढून सगळं, आणि जसा देव आहे तसा करून आपल्या देवाची गावातली मूर्ती आहे ते सगळ्या पंचायतीची आहे ते व्यवस्थित राहिली पाहिजे। त्या कालावधीमधून ते सगळं आम्ही पुढाकार, माझे दौलत पवार आणि सीताराम भाई आम्ही पुढाकार घेऊन आणि ही मूर्ती जशी होती तशी घडवली आणि मंदिर बांधलं। काल तारीख 16 तारखेला मग ते मंदिर बांधल्यापासून आम्ही तिथं दिवाबत्ती करत होतो, काळीबत्ती लावायच्या दर दिवशी संध्याकाळी। आता माझी वय झाल्यामुळं माझा मुलगा दर दिवशी अगरबत्ती किंवा दिवा तिथं जाऊन लावतो। काल तो संध्याकाळी आल्यामुळं त्याच्या दर्शनास आलं, तिथे एक शंकराची पिंडी होती बांधलेली विटाने, ती तोडून टाकलेली सगळी फोडून, आणि जो हनुमान मगरध्वज आहे मूर्ती ती डोक्याला ठिकठिकाणी मोठ्या दगडांनी ठेचली, आणि एक गणपतीची मूर्ती आहे ती पण त्या ठिकाणी त्याच्याकडून डोक्याची ठेचलेली होती। मग आता कोणी ठेचली कोणी नाही, पहिल्यापासून तरी पुढे झालं नाही पाहिजे। जर आम्ही इथं आलो आणि सगळे गावाचे लोक, 3 गावाचे सरपंच सगळे, तर आम्ही कोणाचं नाव घेतलं नाही, काही नाही। पण एक वर्गा तो धावून इथं आला, म्हटला माझ्यावर लावत हे करत ते करत अण्णा घुमन। तर आम्ही असं काही कोणाचं नाव घेत नाही, काही नाही, कोणी केले असेल ते केलं। पण ते सगळे लोकांना बोलून आम्ही सांगितलं, बाबा अशी आम्ही करतो, ठीक आहे, आपली गावाची सगळी गावाची आहे, कोणी या, कोणीही दर्शन घ्या, कोणीही अगरबत्ती लावा। तर याच्या पुढे तरी झालं असं नाही पाहिजे। ते चौकशी करून काय झालं पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आता ती जर ही मूर्ती फोडली तोडलेली आहे याची चौकशी करून आणि त्याच्यावरती कारवाई नेहमी झाली पाहिजे। अशी जे आम्ही आदिवासीची मूर्ती, आमच्या परंपरा आदिवासी हे गावात राहणारा, हे पंचायत राहणारा ते करत आलं, तर पण याच्या पुढे आता पोरंही आम्ही करत राहिलो, आता पोरंही करत आहे, त्याच्या पुढे तर नाही हवं। त्याची चौकशी कठोरपणे होऊन त्याच्यावर कडक कारवाई होती। दाखवा जरा, अंगठ्या जे फुटले ते दाखवा हाताने। आता ही शंकराची पिंडी आहे ती तोडलेली आहे सगळी, आणि हे देवाची मूर्ती आहे। तर हे संतू माखलेलं आहे, हा इथं मारलेला आहे आणि एक इथं मारलेला आहे, हा इथं मारलेला आहे, समजून येतो एक इथं मारलेला आहे, आणि परत ती गणपतीची मूर्ती आहे इथं हा डोक्याला मारलेला आहे, आणि हा दगड इथं ते टाकून दिलेला होता।